32 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावालाला आजच भेट द्या, कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं CNC मशीन। या मशीनद्वारे चष्मा फिटिंग, लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे तपासणी, डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच, तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन, काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी, या ठिकाणी 3D रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा। तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला, जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर। 88 88 47 27 25 आणि 82 75 92 99 94। सालाबादप्रमाणे याही वर्षी संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडीमध्ये वेताळनाथ बाबांची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली आहे। गेली 150 वर्षांची परंपरा असलेल्या या यात्रेच्या निमित्तानं संगीत आखाडी भरत असते। आजही ती त्याच उत्साहानं चालवली जाते। वेताळनाथ बाबा यात्रा कमिटी आणि तरुण मंडळाच्या वतीनं तसेच गुंजाळवाडी ग्रामस्थ यांच्या सहकार्यानं ही यात्रा भरवली जाते। या संगीत आखाडीमध्ये विविध देवदेवतांचे मुखवटे नाचवले जातात। तरुण मंडळासह वयोवृद्ध देखील हे मुखवटे नाचवण्यासाठी सहभागी होतात। यामध्ये प्रामुख्यानं साईबाबा, बजरंगबली हनुमान, छत्रपती शिवाजी महाराज, गणपती, सरस्वती, विदूषक, त्याचबरोबर नरसिंह अवतार आणि शेवटी वेताळनाथ बाबांचा मुखवटा नाचवला जातो। संपूर्ण रात्रभर हे मुखवटे नाचवले जातात। सकाळी वेताळनाथ बाबांचा मुखवटा शेवटी नाचवण्यासाठी काढला जातो। गुंजाळवाडीमध्ये 3 दिवस हा संगीत आखाडीचा कार्यक्रम सुरू असतो। तर या यात्रेविषयी सरपंच नरेंद्र गुंजाळ यांनी माहिती दिली आहे। गुंजाळवाडी गावचे ग्रामदैवत श्री वेताळनाथ महाराज यात्रा उत्सव गेली शेकडो वर्षाची परंपरा आज तागायत। या ठिकाणी सर्व तरुण पिढी असेल, ज्येष्ठ नागरिक सर्वांनी या ठिकाणी टिकून ठेवलेला आहे आणि जुन्या लोकांनी जी परंपरा घालून दिलेली आहे त्याप्रमाणे आज यात्रेचा 3रा म्हणजे प्रमुख दिवस। आता थोड्या वेळातच या ठिकाणी लिजिमला सुरुवात होईल। लिजिमची पारंपरिक जी गुंजाळवाडी गावची शेकडो वर्षाची परंपरा आहे, लिजिमला या ठिकाणी सुरुवात होणार आहे। लिजिम झाल्याच्या नंतर गावातून काठीची मिरवणूक होईल। मिरवणूक झाल्याच्या नंतर या ठिकाणी देवापुढे भगत लोकांची हजेरी होईल। हजेरी झाल्याच्या नंतर तमाशा गणगवळणीचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर पारंपरिक 1 ते जवळजवळ 32 पात्र, जे सर्व पारंपरिक जे पात्र आहे ते आज तागायत सर्व ज्येष्ठ नागरिक असतील, तरुण मित्र असतील, त्यांनी भाषणं, त्याचप्रमाणे नाचकाम, त्याचप्रमाणे मुखवट्यांची मिरवणूक, अतिशय पारंपरिक असा खेळ या ठिकाणी या आखाडीस प्रसिद्ध आहे। खरं तर महाराष्ट्रातील गुंजाळवाडी गाव हे तालुक्यातील 2 नंबरचं गाव आहे आणि सर्व या ठिकाणी धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी गुंजाळवाडी गावचे लोक या ठिकाणी जपत आहेत आणि ही परंपरा शेकडो वर्षाची जी परंपरा आहे आजही पण या ठिकाणी चालू आहे। तरी सर्व भाविक भक्तांनी या ठिकाणी आजचा जो आखाडीचा मेन दिवस आहे त्या या ठिकाणी सर्व जे पात्रे आहे, सोंगा आहे, भाषणांचा सर्वांनी या ठिकाणी भरपूर संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यायचा आहे। तसं तालुक्यातून आणि पंचक्रोशीतून या देवस्थानचं अतिशय जागृत देवस्थान श्री वेताळनाथ महाराज देवस्थान हे या ठिकाणी जागृत देवस्थान आहे आणि भरपूर भाविक भक्त या ठिकाणी या यात्रा उत्सवास या ठिकाणी उपस्थित राहतात। उद्या सकाळी 6-6:30ला जो मानाचा वेताळनाथ महाराजांचा जो मुखवटा आहे तो मुखवट्याची मिरवणूक बघण्यासाठी सर्व तालुक्यातून या ठिकाणी भक्तजन या ठिकाणी येत आहेत आणि मुखवट्याची मिरवणूक झाल्याच्या नंतर सकाळी देवाच्या पुढे हजेरी, त्यानंतर सामुदायिक शेरणी वाटप आणि त्यानंतर सायंकाळी 4 वाजता ख्रिस्त्यांचा जयंती हंगामा आणि परवा दिवशी जे यात्रेचं हिशोबाची मीटिंग अतिशय तत्परतेने आम्ही यात्रा कमिटी व सर्वजण या ठिकाणी देणार आहोत। सर्वांचं खूप मोठं या ठिकाणी मोलाचं यात्रा कमिटी असेल, सर्व देणगीदार असेल, सर्व ग्रामस्थ, आबालवृद्ध सर्वांचं खूप मोठं या ठिकाणी योगदान आहे।
तुम्ही आले कुठून, चालले कुठं? अरे बाबा, तुम्ही तेलंगणातून आले असा आणि उत्तर प्रदेशात चालले असा. बरं, पुढे काय झालं? पठ्ठा मारला. रामदैवत वेतनाथ महाराज यात्रा उत्सवाचा तिसरा आणि प्रमुख दिवस. या निमित्ताने शिर्डीवाले साईबाबा अतिशय हुबेहूब पार्ट या ठिकाणी यात्रेला आखाड्याला भेट देण्यासाठी आलेले आहेत. मागे उभे असलेले खाली बसा. साजुरे वामेश्वरमध्ये रवींद्र किशन गुंजा, साई प्रमोद गुंजा हे सुद्धा या ठिकाणी अत्यंत सुंदर असं पात्र सादर करत आहेत. एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराज यांनी वेगवेगळ्या साम्राज्याविरुद्ध आपलं स्वतःचं साम्राज्य, हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. या मावळ्यांमध्ये सर्व जातीचे, सर्व धर्माचे
वेताळनाथ बाबांच्या यात्रेसाठी दूरवरून नागरिक मोठ्या संख्येनं हजर होतात. वेताळनाथ बाबांच्या यात्रेसाठी दूरवरून नागरिक मोठ्या संख्येनं हजर होत असतात. गुंजाळवाडी ग्रामस्थ, तरुण मंडळ आणि यात्रा कमिटीच्या वतीनं हा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं वुडबेस, MDF तसेच प्लायवूड फर्निचर फक्त GP माहेर फर्निचरमध्येच. सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स, भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एकाच छताखाली. 32,000 रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू. खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध. तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेरमधील एकमेव ठिकाण GP माहेर फर्निचर. देवगाव रोड, गोळीबार मैदानाजवळ, पेट्रोल पंपा शेजारी, संगमनेर खुर्द, तालुका संगमनेर. संपर्क 77 67 09 73 73.